28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाडा तालुक्यातील ओसरविरा येथे संरक्षण भिंतीच्या निकृष्ट बांधकामाचा आरोप, तांत्रिक चौकशीसह ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी। मोखाडा तालुक्यातील ओसरविरा गावाजवळ प्रादेशिक पर्यटन विभागाच्या माध्यमातून रस्त्यालगत सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित ठिकाणी दर्जाहीन साहित्य, अक्षरशः असमतोल व कमकुवत दगड वापरून बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। विशेष म्हणजे शासनाच्या सार्वजनिक बांधकामांबाबत पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक असलेले कामाचे अंदाजपत्रक, एस्टिमेट, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, कामाचा तपशील फलक, निधीची माहिती, पूर्णत्वाची मुदत यापैकी कोणतीही माहिती घटनास्थळी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संबंधित कामात नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावली, भारतीय रस्ता काँग्रेस (IRC) चे दर्जा नियम, तसेच सार्वजनिक खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेचे शासन निर्देश यानुसार कोणत्याही सार्वजनिक कामाच्या ठिकाणी कामाचा माहिती फलक, मंजूर आराखडा, अंदाजपत्रक व तांत्रिक निकष स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक मानले जाते। मात्र ओसरविरा येथील कामामध्ये या नियमांना जाणीवपूर्वक हरताळ फासण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंतीमध्ये निव्वळ दगड आणि कमी प्रतीचे बांधकाम साहित्य वापरल्याने भिंतीची मजबूती संशयास्पद बनली असून आगामी पावसाळ्यात भिंत कोसळून मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे। या मार्गावर वाहनांची नियमित वर्दळ असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान महाराष्ट्र पारदर्शकता अधिनियम तसेच शासकीय कंत्राटी अटींनुसार निकृष्ट दर्जाचे काम सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, देयके स्थगित करणे तसेच काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट समावेश करण्याची तरतूद आहे। त्यामुळे या कामाची स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आता प्रादेशिक पर्यटन विभाग या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करणार का, की नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पडदा टाकला जाणार, याकडे संपूर्ण मोखाडा तालुक्याचे लक्ष लागले आहे। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट।